या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राज्याच्या उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते। निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली। त्यानुसार महाराष्ट्रातील या एकमेव जागेसाठी आता 18 जूनला मतदान होणार आहे। त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता रिक्त होत असलेल्या या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे। त्यातच या जागेसाठी इच्छुक असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला असून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 जण इच्छुक आहेत। त्यापैकी एकाच्या नावाची घोषणा सुनेत्रा पवार यांनी करणार आहेत। त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे। शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आल्याने 18 जूनला मतदान होणार आहे। राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीमधील सध्या 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। याबाबत येत्या काळात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत काही नावांवर प्राथमिक चर्चा सुरू झाली असून येत्या आठवड्यात पक्षांमधून उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते अशी चर्चा होती। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे समजते। मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा पुतणे समीर भुजबळ यांना द्यावी असा हट्ट धरला आहे। भुजबळ यांच्या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे। त्यामुळेच आता भुजबळ यांच्या पुतण्याच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध केला जात आहे। राज्यसभेवर महाराष्ट्रातलीच स्थानिक नेत्याला संधी दिली जाणार यावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। त्यामुळे कोणत्याही बाहेरील किंवा परराज्यातील चेहऱ्याऐवजी राज्यातीलच सुबोध मोहिते किंवा अविनाश आदिक यांसारख्या अनुभवी नेत्यांना दिल्लीत पाठवले जाण्याची शक्यता अधिक आहे। त्यातच गेल्या 4 दिवसांपासून पुढे आलेल्या फॉर्म्युलानुसार महायुतीच्या जागा वाटपांवर सर्व चर्चा झाली आहे। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून महायुतीमधील जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे। विधान परिषद निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहेत। महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर पूर्ण एकमत झाले असून जागांच्या वाटणीची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत फॉर्म्युलानुसार 17 जागांसाठी महायुतीमध्ये जो फॉर्म्युला ठरत आहे त्यानुसार भाजप सर्वात मोठे पक्ष असल्याने सर्वाधिक जागा लढवणार आहे। महायुतीच्या प्राथमिक चर्चेत भाजप 12 जागा, शिवसेना, शिंदे गट 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढणार आहेत। या फॉर्म्युलानुसार महायुतीने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।